तुमच्या भाऊला आज आहे ना रात्रीच ना मामाच्या गावाला जावं लागलं, ते कमन जावं लागलं, तुम्हाला सांगतो पुढं. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आपल्या वस्तीवरल्या प्लॉटवर ना आपल्याला पाणी घ्यायचंय बरं का, त्यासाठी आपण आलो होतो. आणि ना कुणाचं कुतारडं होतं काय ना मित्रांनो, आपल्या कांद्यात बसलं नि मारदं ना कांदा सगळा ना वारदळून टाकलाय. त्या कुत्र्याचा ना नक्कीच कार्यक्रम केला असता, पण सापडलं नाही, जाऊ द्या मरू द्या. त्याच प्रकारे मित्रांनो आपल्या रानातल्या प्लॉटवर पण ना आपलं पाणी चालू आहे बरं का, मस्त पैकी 2 ठिकाणी पाणी धरतोय आपण. आणि मित्रांनो कोणाला या फळाचं नाव माहित असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा बरं का, मला तर काही माहित नाही, मी फक्त खायचं काम करतो. तिकडून आमची मांजर म्हणते मी सांगू का, म्हणलं तो आपलं गपना दूध प्यायचं काम करायचं, डोकं नाही लावायचं, तेवढं तुम्ही सांगा बरं काय आहे ते. आता आमचा देवांश काय इकडं चांगला मामाला जाम करतोय, म्हणलं जावा तुमच्या घरी. ते म्हणलं मामा मला इथंच करमत आहे, म्हणलं राबाव मग महिनाभर, आपल्याला पण काय अडचण नाही. मित्रांनो तुमची मांजर अशी तुमच्या मागे येते का? मी ना दाऱ्यावर चाललो होतो आणि मांजर आहे ना अशी 100च्या स्पीडने माझ्या मागं पळाली का नाही, लई इडी मांजर आहे भाऊ आमची. तुमची मांजर करते का असं, लागते का तुमच्या मागं? आपल्याला सोलर वरती काय पूर्ण भरणं झालं नाही आज म्हणावं, असं म्हणून म्हणलं सिंगल फ्यूज लाईट चालू करून आपल्या कांद्याच्या प्लॉटवर पाणी चालू करावा. आपण दारावर येत नाही तोवरच आपलं पाणी निघालं भाऊ, म्हणलं चला मोटर बंद करू. पाणी नव्हतं निघालं अजून, तास 2 तास तर चालली असती, पण म्हणलं काय याला डोक्याला टेन्शन नको, आपलं फ्यूज काढली मोटर बंद. आपलं कार्यक्रमातलं डेंजरस तुम्हाला माहिती ना, सिंगल फ्यूज मोटर असल्यामुळे आपल्याला काय त्रास नाही, स्टार्टर वगैरे नाही, एवढा खर्च वगैरे वागवायचा काय सोपा आहे का? मित्रांनो मी राहिलो बरं तोवर घरच्यांनी तो होळी पेटवली, आयला म्हणलं आपला हिडेवर राहिला आणि सगळंच राहिलं, जाऊ द्या मरदे. आता म्हणलं गपचिप आपलं पाया पडून घेऊया. होळी निमित्त मम्मीने केलं होतं बरं का, पुरणपोळीन भजेन आमटीन कोरडे. ह्या तुमचा भाऊ आता काय डेंजर आहे भाऊ, पुरणपोळी 2 हाणणार आता निवांत. आणि संध्याकाळी मम्मी म्हणली मामाच्या गावाला चाललं तर एकटा मोकळा आता नको जाऊ, काहीतरी घेऊन जा. मग आपले चक्कू घेते, तुम्हाला माहिती ना आपल्याकडे चक्कू झाड असल्यामुळे आपण सगळ्या पाहुण्यांना देत असतो येडा. आता सगळ्या संध्याकाळी आपल्याला सावता भाऊन सोबत जायचं होतं, लाईट फिटिंग थोडं काम होतं आमच्या मामांची. मामा पण आपल्या गुरु पिंपरीत न्यायला आले बरं का, आपल्या रस्ता काय माहित नव्हता पुढला. मग मस्त वगैरे ना त्यांच्या बंगल्यामध्ये आलो मामांच्या मित्रांच्या, आणि त्यांना म्हणलं होतं चहाची बेची करा सोय. मग लगेच त्यांनी चहा आणला बाबा. म्हणलं मी फ्लॅश लाईट नाही लावल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आता मी, तसं पण मी काळ आहे त्यामुळे जास्त काय तुम्ही विषय नका करू. आम्ही काम वगैरे सगळं व्यवस्थित बघितलं आता ना, आमचे भाऊ लवकरच पूर्ण करून घेतील. चला तुम्ही थोडं लाईक करून घ्या आणि फॉलो करा.